राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नसलेल्या वाहनांवर 31 डिसेंबर नंतर कठोर कारवाई केली जाणार असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। परिवहन विभागाच्या माहितीनुसार गुन्हेगारी घटनांमध्ये सध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत असल्याने प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे। परिवहन मंत्र्यांनी सांगितले की राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे 1 कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्या होत्या। मात्र जुन्या वाहनांपैकी केवळ 55 ते 56% वाहनधारकांनीच HSRP प्लेट बसवल्या असून उर्वरित वाहनांनी 31 डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे। सरनाईक यांनी स्पष्ट केले की मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे। नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही। दरम्यान 31 डिसेंबर नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाईल। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही समान पद्धतीने कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे। राज्यातील प्रत्येक गाडीला नंबर प्लेट ही HSRPच्या माध्यमातून असणं गरजेचं आहे, कारण विविध प्रकरणांमध्ये परिवहन विभागाला असं आढळून आलं की नंबर प्लेट साध्या बसवल्यानंतर जे काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत ते अशा गाड्यांचा वापर करतात आणि पोलिसांच्या दृष्टीनं नंतर मग ती डोकेदुखी ठरत असते आणि त्यामुळे HSRPच्या नंबर प्लेट प्रत्येक गाडीला असणं आवश्यक आहे अशा प्रकारचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता। आतापर्यंत जवळजवळ 1 कोटीच्या आसपास HSRPच्या नंबर प्लेट राज्यातील जुन्या गाड्यांना लागलेल्या आहेत। नवीन गाड्या ज्या येतात शोरूममधनं त्यांना HSRPचे नंबर प्लेट असतातच, परंतु जुन्या गाड्यांपैकी साधारणतः 55 ते 56% गाड्या आजपर्यंत रजिस्टर झालेल्या आहेत, त्यांनी HSRPचे नंबर प्लेट लावलेले आहेत। 31 डिसेंबरपर्यंत ही मुदत आहे। मंत्री असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी जरी असेल तरी सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांनाही HSRPची नंबर प्लेट ही बंधनकारक आहे, परंतु 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे। ते 31 डिसेंबरपर्यंत मी परिवहन मंत्री म्हणून त्यांना आवाहन करतो की आपणही HSRPच्या नंबर प्लेट आपल्या गाड्यांना लावून घ्या, अन्यथा नाईलाजास्तव परिवहन विभागाला सर्वसामान्य जनतेवर ज्या पद्धतीने आम्ही कारवाई करतो त्याच पद्धतीने कारवाई लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवर सुद्धा करावी लागेल।